लाडकी बहीण योजनेकरता केंद्रावर नोंदणीसाठी 200 रुपये घेतले जात आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ पिंगुळी या ठिकाणी हा सगळा प्रकार समोर आलाय। महिला वर्गाची आर्थिक लूट करण्यात येते। सामाजिक कार्यकर्ते दीपक गावडे यांनी या सगळ्या संदर्भात पर्दाफाश केलाय। ही योजना जी आहे ती राबवताना कुठचेही कागदपत्र करताना कुठचाही फॉर्म भरताना ही मोफत आहे। परंतु इथे मी पाहिलं असता माझ्याकडे काल 5-6 महिलांचे तक्रार आले, तर त्या तक्रारीत असं दिसून आलं की इथे जे आहे ते सेतू केंद्र आहे, ते इथे प्रत्येक फॉर्मचे 200 रुपये घेतले जात आहेत। तर सगळ्या महिलांना माझी विनंती आहे की सेतू केंद्रात तो फॉर्म न भरता तो फॉर्म तुम्ही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे तो भरा, जेणेकरून तुम्हाला ती मोफत सेवा मिळू शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।